नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात का? बघा आज काय झालं, संध्याकाळचे वाजलेत 9:30 वाजलेत. हे बघा जोशना स्वयंपाक करते, कोथिंबीर वड्या. गॅस संपला मग गॅस बदलायला गेला. आमचा गॅसच खराब झाला, गॅसची शिगडीच खराब झाली. अहो लिकेज झाला गॅस खाली नाही का? लिकेज झाला. इथलं बर्नरचं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. मग ते नंतर नीट करायला त्याला दोन्ही बर्नर जरा खराब झाले होते. 600 ते 700 रुपये म्हणत होतं. म्हणलं नवीनच ती घालून शिगडी नवीनच घ्यायची म्हणलं. मग तर हे बघा नवीनच शिगडी आणली. नवीन शिगडी आणली, तिला आपल्या शिगडीचे केले 1000 रुपये. 1200. हा 1200 रुपये. आणि हे बसली बघा 2600 रुपयाला. 2600 रुपयाला बसली शिगडी. असं पैसे नाहीत एक तर, आणि हे पैशात पैसा. अहो पण बरं झालं ना आपण घेतलं ते. तिथं 550 चालले होते आपले. हे बघा 2600 रुपये. 1 वर्षाची वॉरंटी दिली त्याला. तर आता बसवायचा आहे हा गॅस. हा पिल्या तर काय नाही, खेळायचंच म्हणतोय सारखं. महाग लागत होता. मम्मी मला खायला घे. मी नाही घेऊन दिलं. 9:30 वाजलेत तरी ह्याला खेळायचंच पडलंय. हा काय ना, हा सारखं महाग लागत होता. खायला दे मम्मी, मला वडापाव घ्यायचाय. मग मी काय केलं, त्याला वडापाव नाही दिला कारण की त्याला खोकला लागत होता. त्याच्यामुळं मी त्याला व्यवस्थित समजून सांगितलं, नाही मम्मी मी नाही खाणार म्हटला. हो ना पिलू? हा नवीन गाडी आणली का श्लोकला? बर. श्लोक, पिलू तुला किती आवाज देतो रे? का नाही येत तो आमच्या पिलूकडं? असं करतात का पिलूला? म्हणून जातो तू त्याच्याकडं? तुला काय पण शिकवतो. हो ना. रुद्र खूप आगाव आहे अरे पिल्लू. माहितीये का? नाही जायचं. दिशांत गुड बॉय. ऋत्व, पृथ्वी खूप आगाव आहे ते पोरं. काकू दिशांत आगाव आहे. ते ले फास्ट जातो सायकल मध्ये. स्ट्रॉंग येतो, स्ट्रॉंग बॉय. मी पण जातो ले. तसं नाही जायचं कुठं पण. कोण पण चॉकलेट दिल्यावर घेणार का तू? तसं नाही जायचं. चला मित्रांनो, बसूया आपण नवीन शिगडी बसवूया. माहितीये का तो खूप आगाव आहे. तुला काय पण त्याची पूजा वगैरे करूया, नाहीतर हे अजून बिघडत बसायची. ए पूजा कर त्याची. हो करते. चला पटकन पूजा करा त्याची. आम्हाला वाटलं गॅस लिकेज आहे म्हणून आम्ही सगळं लाईटी वगैरे बंद करून सगळं गेलेलं. देवाची पण लाईट बंद करून गेलेलं आहे. दिवा पण बंद करून गेलेला. चला तर आपण पूजा करूया. चला तर गॅसची पूजा करूया ना. टाकी संपली म्हणून नवीन टाकी लावली होती जस्टच. हे बघा तिकडे, हे बघा फ्रीजचं पण बटन बंद करून गेलेलं आम्ही. हे बघा आमच्या वाफेवर आहेत ना, आमच्या मासवड्या वाफेवर तयार झाल्या. अर्ध्यावटच झाल्या. हे बघा मासवड्या नाही, ते कोथिंबीरीच्या वड्या येतात. कोथिंबीर वड्या अर्ध्या शिजल्या ना, अर्ध्या तशाच राहिल्या. भडका निघाला गॅसचा. नाही पण वाफेवर आहेत ना शिजून निघाल्या. हे बघा लगेच शिगडी घेऊन आम्ही गेलो पळत गाडीवर. म्हटलं नकोच ते शिगडी. त्याच्या अगोदर पण 2 वेळेस चेंज केलेलं त्याचं बर्नर. बरं झालं आपण ते 550 रुपये घालण्याऐवजी त्याच्या ऐवजी आहे ना थोडे पैसे घालून नवीन घेतली. मस्त झालं आहे का नाही? त्याच्यामुळेच म्हणलं त्याला किती वेळ चेंज करायचं. प्रत्येक वेळेस 500-600 घालायची म्हणून म्हणलं नवीनच घेतलेली बरं. कारण मग तू तिकडे नाही जा. त्याला 4-5 वर्ष झाली होती त्या शिगडीला. नाहीये. चला पूजा चालू झाली बघा. हे बघा हे बघा स्वस्तिक काढते. एवढ्या संध्याकाळचं शेगडीचा भडका उडाला.
कुठं जायचं चेंज करत बसलं, मला चेंजच करून आणले नवीनच शिगडी. एकदा घेतलं की बघणं नाही. हे बर्नर पण मोठं आहे, कारण पहिलंच मोठं जे बर्नर होतं हे ह्या टाईपचं होतं आणि ह्याच्यापेक्षा छोटं होतं. आता हे मोठं आहे, ते पहिलंच जे होतं तेवढं होतं. नाही आता हे जम्बो आहेत बर्नर म्हणत हा, होते. जम्बो बर्नर आहे म्हणते. मोठं बर्नर पलीकडचं छोटं बर्नर, म्हणजे छोटं वालं पहिलं मोठं होतं. नाही बरं आहे ना आता हे जे होतं ना चांगलं आता ह्या शिगडीचं हे छोटं आहे, पण हे एवढंच पहिल्याच्या शिगडीचं मोठं होतं. आता हे जम्बो दिले त्याच्यामध्ये. थोडी साखर वगैरे ठेवते. ओके, तर चला शिगडी लावून बघूया चला आपण. नवीन सुरुवात हा करूया. हा हा जरी तर मी शिगडी लावून बघतो. हा. बघूया चालू होती का, नसेल तर परत पोरांचा चांगला टाइमपास चाललाय. त्यांना फोन करायचं, शिगडी घेऊन जायचं. बसणार आपलं हे सिलेंडर तर नाही ना लिकेज. आता कुठं वाचतंय ते तेवढा. तेच बघूनच चालू आहे. चला बसून बघूया आपण सिलेंडर कसं चालतंय. असं का झालं मधून घ्या ना तिकडे. काय आज पण उशीर झाला जेवायला. आता 10:30-11 वाजतात. वाकडं बनते हे. नवीन आहे ना ते कॉक त्याच्यामुळे. काढून परत एकदा बसवा ना. केला का डबा कुठे करंट मारतं ते लायटर. हा हे बघा इकडे. आपलं किचन. बरं आहे ना, फास्ट होतोय आता स्वयंपाक. मला काय वाटायचं पहिला असा बारीक होता ना गॅस, नाही का, की वाऱ्यानं होता असेल तसं. इकडचाच गॅस आपला बंद पडायचा ना सारखं. काय हे का इकडचाच पडायचा बघा आपला बारीक करताना गॅस बंद. तिकडचा नव्हता पडत. चलतंय ना, बारीक करा बरं. नका टेन्शन घेऊ, आता सगळं चालतंय. चला मित्रांनो, फायनली झाला गॅस चालू. छोटा केल्यानंतर भडकतो काय हा? नाही तसंच होतं ना. चला फायनली गॅस वगैरे बसवला. खूप वेळ झाला जेवायला पण आम्हाला. आता 9:45 वाजून गेले डायरेक्ट जेव्हा. यांचं अजून खेळणं चालूच आहे इकडं. चला आता वड्या शिजायला ठेवल्यात. आता कवा शिजावं, अजून काय वरण करायचे का बाकी अजून काय राहिले? चपाती आणि दूध खीर बनवायची. अजून चपाती दूध खीर बनवायचे. आता मग 11च वाजणार. दूध वगैरे उतू घालायचं का? कर आता पाठीचं ते दूध खीर कर. काहीतरी ह्याच्यासारखं कर जरा. दूध गोड करते, गोड काय तर. सरकून बसायचं नाही का? दूध घेतलं. काय म्हणणं तुझं? काय म्हणणं तुझं? बोल. काहीच नाही, ह्यांच्यासाठी बनवते आता दूध खीर.
मस्त पैकी. आता काय बोलायला पाहिजे? बाबा आता नवीन गॅस म्हणून आता मोठं मोठं चालू केलीच लगेच. पटकन संपतो गॅस असं मोठ्या ह्याच्याने. हा मग आपला काय महिना करायचं? जात होता तर ते महिना पण जाणार नाही आता ते. लवकर होतं ना स्वयंपाक. लवकर काय गॅस महिन्याच्या आधी संपतो. छान आहे सिस्टम, आवडली. घट्ट आहे असा नाही का गॅस. बरं असं महाग पुढे चला वाटतं. मित्रांनो, आता स्वयंपाक झाल्यानंतर जेवण करून आराम करून उद्या सकाळी लवकर जायचे काम आहे. चला रिच सूर्या नाव आहे त्यांचं. बाय गुड नाईट. हा सूर्या पहिलं पण कोणी लावलं असतं? सूर्या. चला मित्रांनो, जेवण करून आराम करतो. बाय गुड नाईट. बाय बाय. बाय बाय, गुड नाईट.